पोचलो आहे. श्रीराम पुलावरनं आपल्याला जायचं आता कडाव साईडला. आता आपण दहिवलीमध्ये पोचलो आहे. श्रीराम ब्रिज उतरल्यानंतर लेफ्ट साईडला जायचं आपल्याला. आता आपण कडामध्ये पोचलो आहे. माझ्या राईट साईडला गणपतीचं मंदिर आहे कडावच्या. असं जीव असं इथपर्यंत येत असेल त्यांचा जिभेवर. आत्ता बाहेर पडतो की नंतर कुठून आवाज येईल ना कुठून नाही. हे बघ आपला झाला गाडीचा. हो. आता आपण कशेळी गावाने पोचलो आहे. इथून सरळ न आता आपल्याला लेफ्ट साईडला वळायचं आहे. पॉइंटला आहे मी. आता आपण सुगवे गावामध्ये पोचलो आहे. सुगवे गावातनं इथे पाहू, इथे बोर्ड पण लिहिला आहे सावली फार्म म्हणून. इथून आता वर जायचं युटर्न मारून वरती. आता आपण पोचलो आहे सावली फार्ममध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे विराज कदम. तुमचं सर्व स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव द गेम ऑफ ट्रॅव्हल. तर आत्ता आपण सुगवेमध्ये, आणि इथे सर्वात मोठी झिपलाईन आहे जी महाराष्ट्रातली सर्वात एक नंबरची झिपलाईन आहे, मोठी आहे आणि ती 800 मीटर लांब आहे. आपण तिथे करणार आहोत. पहिले इकडचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. त्याला माझ्यासोबत इथे बोटिंग पण आहे, पाहू शकता, करू शकता बोटिंग पण. आणि ते शूटिंग रेंज पण आहे. बघ इथे शूटिंग रेंज करत आहे, शूट आहे, बंदूक आहे, अजून काय काय ATV पण आहे. ATV पण चालू शकतो आपण. सो मित्रांनो, आम्ही झिप लाईनच्या इथे पोचलो आहे. पाहू शकता मागे, तिथून स्टार्टिंग पॉईंट आहे, माझ्या मागे येतो. आणि इथे लिहिलेलं पण आहे 2600 फीट लांबीची आहे. मस्त मजा येणार आहे. आणि हा स्टार्टिंग पॉईंट आहे. यार काय व्ह्यू पण किती मस्त आहे. आता इथून जाणार, पाहू शकतो, जाऊन दाखवतो थोडासा किती मस्त आहे. तेव्हा खालपर्यंत आहे. माझ्यासोबत आहे कुंदन दादा. याचा चॅनल आहे द काउंटिंग किलोमीटर्स. सबस्क्राईब करा. आहे कुंदन दादा. केल्याशिवाय पुढचं दाखवणार नाही. हां हां. आणि अजून एक आहे पप्प्या दादा. पप्प्या दादा कुठे गेला? पप्प्या थांब. हा पप्प्या दादा. सो असे पप्प्या दादा. हा, आणि चाललेलं कुठे आता? अरे इकडे ते बघतो मी बघून. ठीक आहे. आणि आता पाऊस पण येतोय, काही टेन्शन नाही. भिजायचं मस्त, एन्जॉय करायचं एक दिवस. So I'll just tell you basics about how you have to maintain your posture. ठीक है, आपके दोनों पैर सामने रहेंगे सीधा और एक दूसरे पे क्रॉस रखना है. ठीक है, ये जो बेल्ट आपका केबल से ऊपर कनेक्ट होता है उसको दोनों हाथों से पकड़ना है यहाँ पे, जस्ट फॉर सपोर्ट. उस पर लोड बिल्कुल नहीं रहेगा हाथों पे, यहाँ पे सिर्फ पकड़े रहना है. और आपका शोल्डर और हेड विल बी लीनिंग बैकवर्ड्स. दिस इज जस्ट टू मेक श्योर कि आपके हाथ यहाँ पे रहेंगे तो केबल के नज़दीक आपके हाथ जाएंगे नहीं, और ऐसे सर पीछे रहेगा तो केबल को सर लगेगा नहीं. मोशन में रहेंगे आप तो ब्रश होने से इंजरी हो सकती है. बस वही आपको संभालना है कि आपके हाथ और सर केबल से दूर रहे. ठीक है, जब आप एंड में पहुंचते हैं तो वहाँ पे हमारे इंस्ट्रक्टर के हाथ में एक ऑरेंज कलर का रोप रहता है. एक एंड उसका केबल पे कनेक्टेड रहता है. अगर आप ज़्यादा स्पीड में जाते हैं तो उसी रोप को यूज़ करके वो ब्रेक लगाएंगे आपको. आपको ब्रेक लगाएंगे तो इन दैट केस आपको सिर्फ ये याद रखना है कि ऑरेंज कलर का रोप जब आपको मिलता है तो आपको उस रोप को पकड़ लेना है, और एक बार पकड़ने के बाद उस रोप को छोड़ना नहीं है. ठीक है, आपने रोप पकड़ लिया और फिर से छोड़ दिया. अगर आप स्पीड में जाते हैं, रोप के साथ ब्रेक होते हैं और रोप को छोड़ देते हैं, तो आप 50-100 फीट पीछे आ जाएंगे वापस और पीछे आके रुकेंगे. ठीक है, तो आपको एक बार रोप पकड़ लिया तो छोड़ना नहीं है. इन द अदर केस
अगर आप समझो छोड़ भी देते हैं और 50 फुट पीछे भी आते हैं, या फिर आपका स्पीड पहले ही कम हो जाता है और आप पहले ही रुक जाते हैं, दोनों केसेस में इंस्ट्रक्टर वो रोप लेके आप तक आएंगे, आपको सिर्फ रोप को पकड़ना है, वो आपको खींच के लेके जाएंगे। आपको उसके अलावा कुछ नहीं करना, आपके कंट्रोल में कुछ नहीं होता है, आपको खुद को कोई स्ट्रेस नहीं लेना है कि स्पीड ज़्यादा करना है, कम करना है, कुछ भी आपको नहीं करना, आपको सिर्फ बैठ के राइड। ब्रीफिंग करून झाली आहे, आता चाललो आहे झिपलाईन करायला. धाकधूक होते छातीमध्ये पण इट्स ओके. सो फार सो गुड. खाली जाऊन कळेल कसा आहे ते. व्हिडिओ बघा एंडपर्यंत कशी वाटते ती. व्ह्यू किती मस्त आहे, हिरवगार. धाकधूक होते. दादा इथून खाली सिग्नल देतोय, खालची एंडला जो बसलाय असं मारून पर रिटर्न सिग्नल पण येतो. हात थरथरता पाहू शकता. पर रिटर्न खालून पाहिला सिग्नल हाय म्हणून. हात माझ्या आता थरथरायला लागले. तुला खाली तिथे एक रोप भेटेल, रोपने तुला जायचं. बाकी तुला काही करायचं नाही आहे. तुला पोझिशन कशी आहे ते सांगितलेलं आहे. पोझिशनवरती बसायचं. खाली इन्स्ट्रक्टर आहे. लँडिंग पण पोचला नाहीस तर एक रोप येईल, ते रोप पकडायचं. पाऊस पण आला आता. मजा पण तेवढी झाली. आणि हेल्मेट कंपल्सरी यूज करत जा. आता माझं डोकं पण वायरला घासून होतं म्हणून. तुमची झिपलाईन मित्र करू झाला इथून सुपर्ब आहे ना, आणि इतकी मजा येते ना, तर शब्द पण निघत नाहीत. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. पाहू शकता हे कॉलिग्स आहे, टोयोटाची गाडी इथलं कट केली आणि चिप तयार केली आहे. सो हा इथे पॉईंट आहे. बघू शकता एवढा लांबून आलो आम्ही झिपलाईन करून, किती लांब आलो आहे. आता या झाडावरती पाळणा बांधला आहे. आपण थोडं रेस्ट करू, इथे थांबू जरा, भेटला नाही पाहिजे. अरे हल ना, तर आपण थोडं हलू. तू काय व्हिडिओ आहे घेऊ. झिपलाईन करून किती बरं वाटतं. ओरडून अजून घसा सुकला माझा अक्षरशः. किती मस्त वाटतं. पावसात जशी ताण लागत नाही, पण ते झिपलाईन करून घसा सुकला आहे ना माझा. वरचा माझा व्ह्यू एन्जॉय करतो मी, किती मस्त वाटतं.
झिपलाईन करून आलो, खूप भारी वाटलं. महाराष्ट्रातली सर्वात मोठी झिपलाईन ही आहे. 2600 फीट लांबीची आहे. आता मी थोडं पाण्यात बसतो, आराम करतो, दमलो थोडा म्हणून. काय माहिती वेट किती घेऊ शकतो. माझा वेट जास्त नाही काय, आरामशीर काही ना आपल्याला काय. लहान मुलांना खेळायला इथे पाळणा आणि घसरगुंडी पण आहे आणि या ठिकाणी क्रिकेट खेळायला पण आहे पाहू शकता आणि बास्केटबॉल पण आहे. मस्त आहे इथे. पण इथे लंचसाठी आहे. त्याचे टेंट पण आहेत मागे, मग अशी दाखवलं तुम्हाला टेंट आहेत तिथे. आणि आज आमच्यासोबत पण होते ते माय नेम इज रोहित. मित्र. आता मी गोल्स खेळतोय. ठीक आहे, व्हेरी गुड. पहिली बार में गया, पहिली बार में. सो आम्ही या डस्टरमधून आलो होतो सुगवेला. जी खातोय बाय दोघं झाले भजी खातो. असं गरम जेवण आहे. चपाती, चिकनचा रस्सा, भातातून चिकनचा रस्सा आहे. मागे तुम्ही पाहू शकता या साईडला पेठ आहे, कोथळीगड म्हणतात त्याला. आणि या साईडला तुंगी, तुम्ही दिसता एकदम टोक बारीक, तर तुंगी आहे. 800 मीटर लांबीची झिपलाईन केली, महाराष्ट्रातली सर्वात मोठी आहे ती. आणि झिपलाईन करता एवढी भीती वाटत होती ना, अक्षरशः काही जण देवाची नावं पण घेत मंत्र बोलत होते. सो मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. आणि जेव्हा तुम्ही ही झिपलाईन कराल इथे येऊन, तेव्हा तू कमेंटमध्ये मला नक्की कळवा की कशी झिपलाईन आहे, कसं वाटलं, एक्सपिरियन्स आम्हाला कळवा. थँक्यू, बाय बाय.